मस्त असा ठेचा बनवणार आहोत आपण। नमस्कार, मी प्रतीक्षा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत ठेचा कसा बनवायचा। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कांदा, शेंगदाणे आणि लसणाच्या पाकळ्या। तर इथे मी या हिरव्या मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करत आहे। तुम्ही अख्खे टाकले तरी चालतात, मी ते कट करून घेत आहे। आणि हे छोटले छोटले मी असे ह्याच्यात टाकलेले आहेत। त्यानंतर मी मस्त कढईमध्ये कांदा थोडंसं तेल टाकून भाजलेला आहे, त्यामध्येच मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे। हिरव्या मिरच्या मस्त अशा भाजून घ्यायच्या। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते भाजतं व्यवस्थित। तर मस्त असं आपण हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत। तर इथे बघा, मी या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तर या तिखट नसतात। जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही इथे तिखट मिरचीचा वापर करा। तसंच आता याच्यामध्ये मी लसण टाकत आहे। तर याच्यात लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत मी, त्याही आपण व्यवस्थित अशा मस्त भाजून घेणार आहोत। आता इथे लसण टाकल्यानंतर मी याला थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे। तसंच याच्यामधले आपण हे टोमॅटो, कांदा हे सगळं जी वेगवेगळं केलेलं आहे ते एकत्रही भाजू शकतो, पण मी इथे छोटंसं पातेलं घेतल्यामुळे मी आता याचं सगळं मला सेपरेट भाजून घ्यावं लागणार आहे। खरं तर हे तव्यामध्ये भाजलं तर सगळं व्यवस्थित एकत्र भाजता येतं। तर ठीक आहे, मी इथे कढई वापरलेली आहे। तर आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे। टोमॅटो ही थोडंसं तेल टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। जर जास्त प्रमाणामध्ये जर हा ठेचा बनवायचा असेल तर हे सगळं सेपरेट भाजणं अगदी योग्य पद्धत आहे। तर इथे मी शेंगदाणेही भाजून घेणार आहे व्यवस्थित। शेंगदाणे टाकलेले आहेत, शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजल्यानंतर हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आपण काढून घेणार आहोत। तर इथे हे जर कुटून घ्यायचं असेल तर गरम असताना केलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण मिक्सरमध्ये जर तुम्ही हे बनवणार असाल तर याला थोडंसं थंड होऊ द्यात। तर इथे आता मी घेणार आहे कोथिंबीर। तर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर मी घेतलेली आहे। इथे ठेचा बनवण्यासाठी मी खलबत्ता घेतला आहे। तर याच्यामध्ये आता आपण हे जे मिश्रण केलेलं आहे हे टाकणार आहोत। तर मी तर अर्ध घेत आहे, अर्ध नंतर करणार आहे। यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। एक चमचा मीठही टाकूयात आपण याच्यात। हा ठेचा बनल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही दही टाकून खाऊ शकता, ते पण खूप छान लागतं। आणि एक चमचा जिरे। तर मस्त अशा प्रकारे मी हा ठेचा बनवणार आहे। हे मिक्सरमध्ये बनवत असताना थोडंसं जाडसरच करून घ्यायचं, जेणेकरून त्याची एकदम अशी बारीक प्युरी होणार नाही। तर अशा प्रकारे आपण हा ठेचा बनवणार आहोत। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्रतीक्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा। मस्त असा आपला हा ठेचा बनून तयार आहे।